नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी तिथे अडकलेले असतात. जेव्हा दोघं जण एकत्र तिथं जेवण बनवत आहेत तेव्हा अर्णवने एका अनोख्या पद्धतीने त्याच्या मनातील प्रेमाच्या भावना ईश्वरीजवळ बोलून दाखवलेल्या आहेत. ईश्वरीला त्याने त्याच्या मनातलं प्रेम बोलून दाखवलेलं आहे. ईश्वरीला त्याने सांगितलेलं आहे की आयुष्यभर मला तुला असं जपायचं आहे आणि ते करायला मी तयार आहे असं जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी कसे एकत्र येत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर घरी आता एक वेगळाच गोंधळ उडालेला आहे आणि आजीने एक निर्णय घेतलेला आहे. अर्णव आणि ईश्वरीचं आयुष्य बदलून जाणार आहे. हा निर्णय अर्णव आणि ईश्वरीसाठी योग्य असेल का, तो कसा असेल ते पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही आता तिथे पावसात नाचत आहेत, भिजत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना दोघांनाही खूप भारी वाटत आहे. धो धो पाऊस पडत आहे आणि अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो की काय सांगू तुला, माझ्यासाठी हा पाऊस किती स्पेशल आहे, विचारच करू शकत नाहीये. कारण कसं आहे माहिती आहे का, हा जो पाऊस आहे ना तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी ईश्वरी. कारण या पावसाने तुझ्यामुळे मला कळलेलं आहे की पावसाचा आनंद हा पाऊस स्पेशल तुझ्यामुळे झालेला आहे. खरं तर आत्ता मला वाटत आहे की मनातल्या सगळ्या भावना तुझ्याजवळ व्यक्त कराव्या, तुझ्याजवळ मोकळं व्हावं आणि सगळ्या गोष्टी तुझ्याजवळ क्लिअर कराव्यात, हे अर्णव ईश्वरीला बोलत असतो. परंतु तो म्हणत असतो जर तुझा नकार असेल तर मला खूप अवघड जाईल. कारण हे सगळं तुझ्याजवळ व्यक्त करायला मला त्रास होईल. तू जर नकार दिला तर आपल्या दोघांमधली ही जी मैत्री आहे ना ती मला नष्ट नाही होऊ द्यायची, असं अर्णव बोलत असतो. आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते. तेव्हा पाऊस थांबलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मला काय वाटतंय माहिती आहे का, आत्ता ना आपण कुठे मदत मिळते का आपल्याला ते बघितलं पाहिजे. आपण त्यासाठी जाऊया का, इथे जवळपास कुठे. तेव्हा अर्णव म्हणतो बघ तू बोलायला लागलीस आणि पाऊस थांबला, असं अर्णव मुद्दामच ईश्वरीला चिडवत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, असं म्हणत ती अर्णवशी बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता खूप हसत असतात, खूप खुश असतात, एकमेकांशी बोलत असतात. अर्णवने फक्त त्याला मैत्रीण गमवायची नाही म्हणून अर्णव शांत राहिलेला आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता अंजली त्याचबरोबर इकडे आकाश आणि मामा तिघंही बोलत असतात. त्यांच्या तिघांचंही बोलणं चाललेलं असतं. काही झालं तरीही आजीला यातलं कळू द्यायचं नाही असं अंजली म्हणत असते. जर का आजीला या काही गोष्टी कळल्या तर आजीची चिडचिड वाढणार आहे आणि आजी जाम वैतागलेली असेल, ती गोष्ट होऊ द्यायची नाही. म्हणून आपण यातलं आजीला काही कळू द्यायला नको. आणि मग इकडे मामा विचारतो की ईश्वरीच्या घरी काय करायचं मग. तेव्हा मात्र आकाश सांगतो की मी तिच्या बहिणीला कॉल केलेला आहे आणि तिला सांगितलंय की मला दादाचा फोन आलेला होता आणि त्यांना यायला वेळ होणार आहे. कारण ज्या अरविंदकडे हे चाललेले होते त्यानेही यांना फोनवरती सांगितलेलं असतं की त्यांचा फोनही लागत नाही आणि ते पोचलेले नाहीत. या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, खूप उशीर झालाय, काय करायचं आपण, कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टीचा विचार ते दोघंही करत आहेत. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो बघूया आपण काही करता येते का. तेवढ्यात ईश्वरी म्हणते तिथे एक घर दिसतंय ना, आपण तिथे जाऊया, असं ईश्वरी अर्णवला सांगू लागते. आणि मग अर्णव आणि ईश्वरी त्या घराकडे जातात. तिथे जाऊन आवाज देतात, कोणी आहे का, कोणी आहे का, असा आवाज ते देत असतात. तेवढ्यात तिथे आजी असते. आजी झोपलेली असते. अर्णव आणि ईश्वरीलाही माहिती आहे ते आजी झोपलेले आहेत. पण असं डिरेक्टली कोणाच्या तरी घरात जाणं योग्य नाही म्हणून दोघेही तिथेच थांबतात. तेवढ्यात ती आजी म्हणते काय झालं रे, कोण आहे तिकडं, बापे आहे का बाई आहे, कोण कळे नाही मला, जरा पुढे येऊन बोलाल का, तोंड उचकटून बोला जरा, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आजी म्हणत असते की कोण आहे तिकडे. तेवढ्यातच ईश्वरी समोर येते आणि म्हणत असते की आजी, मी ईश्वरी, अहो आम्हाला मदत हवी होती, आमची गाडी आहे ना इथे बंद पडली. तेवढ्यात आजी म्हणत असते काय, अगं पण आता काय मी येऊन दुरुस्त करायची तुमची गाडी, असं जेव्हा आजी बोलत असते तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की तसं नाहीये, तुमच्या घरात दुसरं कोण आहे का, म्हणून आम्ही आलेलो आहे. तेव्हा आजी म्हणत असते दोन नातू आहेत पण ते ना रात्रपाळीला गेलेत, ते आता घरी नाही आहेत. जेव्हा हे आजी बोलत असते तेव्हा मात्र
अर्णव आणि ईश्वरीला पाहून आजी म्हणत असते की तुम्ही दोघं नवीन लग्न झालंय का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते ते स्वतःही भिजले आणि मलाही भिजवलेलं आहे. आजी म्हणते तुमचं नवीन लग्न झालंय ना, अगं चालायचंच लग्न झाल्यावर असं. तेव्हा ईश्वरी म्हणते की असं काही नाही. तेव्हा आजी म्हणते घरातनं पळून आलाय का तुम्ही? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की पळून काय, ठरवून पण यांच्याबरोबर कोणी लग्न करणार नाही. आणि ईश्वरी आणि आजीचं हे बोलणं अर्णव ऐकत असतो. अर्णव म्हणत असतो काय आहे ही, कशी बोलते, असं अर्णवचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आजी इकडे बोलत आहे तेव्हा म्हणते तुम्ही दोघंही खूप भिजलाय, चला तुम्हाला कापडं देते आणि त्याचबरोबर ती कापडं जी आहेत ती घाला, बदलून घ्या कापडं चला. आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही आजी आता कपडे देत आहे, कपडे बदलण्यासाठी कपडे देत आहे आणि सांगत आहे की तुम्ही दोघांनीही हे सगळं खूप छान पद्धतीने करा आणि चला आवरून घ्या, असंही आजीचं म्हणणं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता लावण्य आलेली आहे आणि ती वल्लरीशी बोलत आहे. लावण्य ही आहे ती वल्लरीला म्हणत आहे की काय आहे हे? तेव्हा वल्लरी म्हणते आता का तू डोक्यावर पडली का, काय वेडी झाली, एवढ्या रात्रीचं उठून आलीस इथं? तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की कारणही तसंच आहे आणि म्हणूनच मी आलेली आहे, एवढं लक्षात ठेवा, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच इकडे अर्णवचा तो व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ ती दाखवते. तेव्हा ती म्हणत असते तू काय त्या ओल्ड लेडीकडे जाणार आहेस? ती ओल्ड लेडी उठलेलीच नसणार आहे, ती झोपली आहे निवांत, तू आता नाही जाऊ शकत तिच्याकडे आणि तिला काही बोलूही शकत नाही, असं वल्लरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की मी काय अशीच आलेली नाही आहे, माझ्याकडे पुरावा आहे. आणि मग ते दोघं जण जे पावसात डान्स करत असतात तो व्हिडिओ वल्लरीला दाखवला जातो. आणि वल्लरी म्हणत असते की म्हणजे आपली सगळी मेहनत या पावसामध्ये वाया गेली, धुवून गेली या पावसाच्या पाण्याने, असं बोलणं दोघींचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की एवढ्या सहजासहजी ह्या गोष्टी मी होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, काहीही झालं तरीही हे सगळं मी अशा पद्धतीने नाही होऊ देणार, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी जी आहे ती छान अशी साडी नेसून आलेली असते, नऊवारी साडी असते, आजीनं तिला दिलेली ती साडी ईश्वरी नेसलेली असते आणि ती आलेली असते. तेव्हा आजी ईश्वरीकडे पाहते, म्हणते खरंच ग झाक दिसतेस आणि तो रंगही तुझ्यावर छान उठून दिसतोय, असं आजी तिला सांगत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हो. आणि मग आजी बोलत असते तेवढ्यातच ती म्हणते की अगं तो काय नवरदेवासारखा तयार व्हायला गेलाय की काय, अजून येई नाही. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की आलो आलो. तेव्हा ईश्वरी म्हणते धोतर छान दिसतंय, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र आजी जी आहे ती त्या दोघांकडेही पाहत असते आणि त्या दोघांकडेही पाहून म्हणत असते की खरंच राजवेंडा दिसतोय की ग हा. बरं मी काय म्हणते माहिती आहे का, मला आता चुलीजवळ जायला नाही जमायचं, तुम्ही दोघंजण जा आणि काहीतरी बनवा आणि बनव ग आणि दोघंही खाऊन घ्या. तेव्हा अर्णव म्हणत असतो की फोन चार्ज करायचा होता माझा, पण तो फोन आहे ना आता लाईटच नाही आहे तर कसं चार्ज करणार आहे, असं बोलणं त्याचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी बोलत असते आणि मग आजी म्हणते की याला पण घेऊन जा, कांदा कापायला उपयोग होईल, दोघंजण मिळून करा, आणि तो तुझ्याकडे कामाला आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही. तेवढ्यात अर्णव म्हणतो की हो मी त्यांच्याकडे नोकरी करतो, असं अर्णव सांगत आहे. आणि तेवढ्यात आजी म्हणते की नाहीतर या वळूला काय असाच रिकामा सोडायचं आहे का? तेवढ्यात अर्णवला कळत नसतं, अर्णव म्हणत असतो की व्हॉट इज मीन बाय वळू, असं अर्णवचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की रिकामा बैल, रिकामा सोडलेला बैल. हे ऐकल्यानंतर अर्णव हसत असतो आणि त्याहीपेक्षा जास्त हसत असते ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरीचे जे नखरे असतात ना ते बघायलाच नको अशा पद्धतीने चाललेले असतात. ईश्वरीला मात्र भारी वाटत असतं आणि ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय. आणि आजी म्हणत असतात की जा. अर्णव म्हणत असतो की नाही नको खायला काय, पण आजी ऐकायलाच तयार नसते. आजी म्हणत असते की जा पटकन तुम्ही दोघंही आणि खाऊन घ्या, असं या घरातनं रिकाम्या पोटी मी कोणाला जाऊ नाही द्यायची, हे आजीचं बोलणं असतं. आणि आजी तेवढ्याच प्रेमाने दोघांचेही दोन्ही नातवंड आपलीच आहेत असं समजून त्यांचे लाड करत असते, तेवढ्या प्रेमाने त्यांच्याशी बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी म्हणते की ठीक आहे आजी जे बोलत आहे. आणि जेव्हा आजी वळू म्हणते तेव्हा मात्र तिला खूप हसू आलेलं असतं आणि त्यासोबतच ईश्वरी हे सगळं पाहून हसत असते. अर्णव म्हणत असतो काय हसू येतंय का तुला, म्हणजे मी कोण, रिकामा जोडलेला बैल, असं तो म्हणत आहे आणि पाहत आहे. तेवढ्यातच इकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते विचार करत असतात, खिडकीत उभे असतात. खूप उशीर झालाय, म्हणजे जरी फोन आलेला असला तरीही एवढा उशीर कधी होत नाहीये, पण आज उशीर झालेला आहे, इशू यायला हवी होती.
कसं आहे, मला सुप्रियाने सांगितलेलं आहे, पण मला ना कळत नाही आहे. तेवढ्यातच तिथे दारातच त्यांना दिसतो तो म्हणजे राकेश. ते राकेशकडे जातात आणि राकेशला बोलू लागतात. राकेशला म्हणत असतात की राकेशजी बाहेर निघालात का कुठे एवढ्या उशिरा? तेव्हा राकेश म्हणतो, हां, ते आलेले का होते ना, नाना त्यांना सोडलं. मग ते म्हणतात की नाही जाताना भेटले नाही आहेत ते. तेव्हा राकेश म्हणत असतो, हो बरोबर आहे, पण जरा घाईत निघायचं होतं ना त्यांना. म्हणजे ते चहा टपरीवाले जे काका असतात त्यांना इकडे आणलेलं असतं आणि त्यांच्यासमोर हे काही कांड केलेलं असतं ते चालू असतं. त्याचबरोबर इकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते बोलत आहेत आणि म्हणत आहेत की नाही एवढा उशिरा. तेव्हा तो म्हणतो की नाही फेरफटका मारायला चाललोय, म्हणून चाललोय बाहेर. तेव्हा इकडे बाबा म्हणत असतात की हो. तेव्हा ते राकेश त्यांना म्हणतो की तुम्ही? तेव्हा बाबा सांगतात की नाही ईश्वरी अजून आलेली नाही आहे ना. हां, मला सुप्रियाने सांगितलं ती तिच्या सरांबरोबर गेलेली आहे, पण मला काळजी वाटते ना म्हणून थोडंसं उशीर झालाय ना जरा जास्तच. तेव्हा राकेश म्हणतो मी पाहतो. इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता जेवण बनवायला आलेले आहेत, चुलीच्या पुढे आहेत. ईश्वरीने चूल पेटवलेली आहे आणि जवळजवळ कामाला सुरुवात केलेली आहे. अर्णवला तर काही कळत नसतं, म्हणजे हे सगळं ह्या ईश्वरीला कसं जमतंय हा प्रश्न पडलेला असतो. पण ईश्वरीने ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून केलेल्या असतात, त्यामुळं तिला ह्या सगळ्या गोष्टींचं काही एवढं नवल नाही वाटत. ती आरामात हे सगळं करू शकते आणि म्हणूनच तर ईश्वरी आज अर्णव आणि ईश्वरी एकत्र आहेत. ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकमेकांबद्दल तेवढं प्रेम जिव्हाळा वाटत आहे. अन्यथा त्या दोघांच्या बाबतीत वेगळं काहीतरी सांगायला नकोच आहे. अर्णव कसा होता? अर्णव बदललेला आहे. तो फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे बदललेला आहे. नाहीतर अर्णव कोणत्या थराला जातो हे तर आपल्याला माहितीच आहे. ईश्वरी आणि अर्णव दोघं बोलत आहेत. तेव्हा इकडे अर्णवला कांदा कापायला सांगितलेला असतो आणि अर्णवला काही तो कांदा कापता येत नसतो. तो कसाही तो कांदा कापत असतो आणि त्याच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहत असतात आणि तो ईश्वरीला म्हणत असतो एवढा कांदा बस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते हां, पण सर तुम्ही हा कांदा कसा कापलाय? तेव्हा अर्णव म्हणतो काय कांदा कापायचा असा काय सेपरेट कोर्स असतो का? नाही, तो केलेला नाही आहे मी. तेव्हा ईश्वरी म्हणते आता ठीक आहे, कांदा तर तुम्ही कापलेला आहे, मग आता काय करते, एवढा कांदा पुरेसा नाही आहे, मग जरा जास्त तिखट टाकते आणि झणझणीत असं पिठलं बनवते. तेव्हा अर्णव म्हणत असतो जास्त तिखट? अर्णवला तर तिखट चालत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते अहो तुमचं ते डाएट फेड काय आहे ना ते बाजूला सोडा आणि एकदा ना हे झणझणीत असं जे पिठलं आहे ना ते खाऊन बघा, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव पाहत असतो. ईश्वरीला म्हणत असतो नको, झणझणीत नको, असं त्याचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत आहेत आणि ईश्वरी जी आहे ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, आणि ईश्वरी भाकरी उलटायला जाते आणि तेव्हा तिच्या हाताला चटका लागतो आणि ती आई ग करून ओरडते. तेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या जवळ येतो आणि म्हणतो काय हे? ईश्वरीचा हात त्याने हातात घेतलेला असतो आणि हळुवारपणे तिच्या हातावरती तो फुंकर मारत असतो, का तर ईश्वरीला त्रास होत असतो. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि म्हणत असते अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी तुला असंच जपणार आहे, खरंच आयुष्यभर मला तुला जपायला आवडेल, हे ईश्वरीला तो सांगत आहे. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत आहेत. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही आता जवळजवळ तिथे एकत्र आलेले आहेत आणि एका दमात अर्णवने तर ईश्वरीला प्रपोज पण केलेला आहे. ईश्वरीचा हात हातात घेऊन तो तसाच बसून आहे आणि त्याचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आयुष्यभर मला तुला जपायचं आहे. आणि अशा अनोख्या पद्धतीने अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मला तू आयुष्यभरासाठी हवी, तुझी साथ जी आहे ती मला आयुष्यभरासाठी हवी आहे, हे त्याने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव दोघंही बोलत आहेत. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत आहेत. अर्णवला भारी वाटत होतं. ईश्वरीचा हात हातात घेऊन तो ईश्वरीच्या हातावरती फुंकर मारत होता, हळुवारपणे फुंकर मारत होता आणि तेव्हा ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटत होतं. आणि त्यासोबतच अर्णव म्हणत असतो की जरा जपून कर ना, एवढी घाई नको करूस, कारण ईश्वरीला जो त्रास होत आहे तो त्रास अर्णवला सुद्धा होत आहे. कारण अर्णवला माहिती आहे की ईश्वरी किती कष्ट करते आणि ईश्वरी आपलं घर, आपलं फॅमिली, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणीसाठी, आपल्या आईवडिलांसाठी जे काही करायची तिने तयारी करत असते. त्यांच्यासाठी जी भूमिका एक मुलगी म्हणून तिने पार पाडली पाहिजे ते सगळं ईश्वरी करत असते. त्यासोबतच अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरीशी प्रेमाने तो वागत असतो. त्याचबरोबर अर्णवलाही छान वाटत असतं. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा हा जो सुखाचा संसार आहे
तो इथे सुरू झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. त्याने ईश्वरीचा हात हातात घेतलेला आहे आणि हळुवारपणे तिच्या हातावरती तो फुंकर मारत आहे आणि तिलाही खूप छान वाटत असतं. आणि अर्णव आणि ईश्वरी डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे पाहत असतात. एकमेकांच्या नजरेत ते हरवून गेलेले असतात. इकडे राकेश जो आहे तो आता ईश्वरीला शोधायला बाहेर पडलेला असतो आणि मग ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की मीही सोबत येतोय. पण राकेशचं असं म्हणणं असतं की नाही, तुम्ही कशाला, कारण तुम्ही आलात तर मग येताना ट्रिपल सीट कसं येणार आपण, असं तो मुद्दामच सांगत आहे. आणि तो बाबांना म्हणतो की तुम्ही थांबा. इकडे बाबांना काळजी वाटत आहे, इशू अजून कशी आलेली नाही आहे, तिच्याशी कोणताच कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे लावण्या आणि वल्लरी यांनी तर प्लॅन केलेला असतो. अर्णव आणि ईश्वरी या दोघांचेही ते जे फोटो आहे, तो व्हिडिओ आहे, जर मीडियामध्ये दिला तर काय होईल याचा विचार त्या दोघीजणी करत असतात. ईश्वरी आणि अर्णव हे दोघं त्यांच्या लिमिट्स पाळून असतात. त्यांनी दोघं जरी एकत्र असले, या दोघांच्या बाबतीत या सगळ्यांनी जो काही विचार केलेला असला तरीही अर्णव त्याच्या मर्यादा कधीच क्रॉस करत नाही. तो ईश्वरीला तेवढा रिस्पेक्ट देतो, ईश्वरीच्या भावनांचा तो आदर करतो, ईश्वरीच्या मनातल्या विचारांचा तो आदर करतो. हे मात्र पाहायला मिळत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांशी तेवढ्या प्रेमाने वागत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना दोघांनाही खूप छान वाटत आहे. फायनली अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकत्र आलेले आहेत. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता ही जी लावण्य आहे तिच्या अंगात किती रग आहे ते तर माहितीच आहे. तिनं शेवटी आजीकडे जाते, आजीला उठवते आणि वल्लरी आणि लावण्याने तो जो अर्णवचा व्हिडिओ आहे तो आजीला दाखवला. आता आजीला प्रश्न पडला पाहिजे, अर्णवचा व्हिडिओ आजीला का दाखवलाय, म्हणजे हिने व्हिडिओ कुठून मिळवला, ही गोष्ट तर महत्त्वाची आहे ना. पण नाही, आजी मात्र आता तिच्यावर विश्वास ठेवते आणि ती म्हणत असते की येऊ दे, आता अर्णवला येऊ दे, मी एक निर्णय घेऊन टाकणार आहे. आता आजी काय निर्णय घेणार, एकतर ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळत नाहीये असं गुरुजींनी सांगितलेलं आहे, कारण ईश्वरीची पत्रिकाच बदललेली होती, तर पत्रिका जुळण्याचा प्रश्नच येत नव्हता. ईश्वरीच्या बदललेल्या पत्रिकेमुळे हा सगळा गोंधळ झालेला होता. परंतु इकडे अंजली आणि त्याचबरोबर मामा या दोघांनाही वाटत असतं की नाही, काही असलं तरीही ईश्वरी जी आहे ती अर्णवसाठीच योग्य आहे. अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि इकडे आजीने आता सांगितलेलं आहे की मी निर्णय घेणार आहे आणि अर्णवला तो ऐकावाच लागणार आहे असं आजीने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा अंजली, मामा, त्याचबरोबर आकाश हे सगळेजण आता विचार करत असतात आणि इकडे लावण्या जी आहे ती त्या वल्लरीचा हात पकडून तिच्याशी बोलत असते. तिला भारी वाटत असतं, म्हणजे ASRची आता वाट लागणार आहे असं तिला वाटत असतं. पण तिला कुठं माहिती, ASRच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ती म्हणजे ईश्वरी आणि त्याचबरोबर त्याच्या आईचा आशीर्वाद. त्याच्या आईच्या आशीर्वादानेच ASR जो आहे तो आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि आईचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी जर खंबीरपणे असेल तर कोणी काहीही वाकडं करू शकत नाहीये. ही गोष्ट त्या मूर्ख लावण्याला काय माहिती. इकडे ईश्वरीचे बाबा आहेत तेही विचारात पडलेले आहेत आणि तेही म्हणत आहेत की आता आपल्याला गेलं पाहिजे, आता पोलीस कंप्लेंट केली पाहिजे, इशू कुठं आहे, नक्की काय झालं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला लागणार आहेत असं इकडे बाबासुद्धा आईला सांगत असतात. तेव्हा आई म्हणत असते की अहो थोडं शांत घ्या, काही नाही आहे, तुम्ही ऐका माझं, असं आई त्यांना सांगत आहे. पण ते म्हणत आहेत की काल इशू केलेली आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही, आपल्याला काही करून तिचा शोध घेतला पाहिजे. इकडे आकाश आणि त्याचबरोबर मामा, अंजली अर्णवला फोन ट्राय करत आहेत. अर्णवचा फोन स्विच ऑफ झालेला असतो, ईश्वरीच्या फोनमध्ये पाणी गेलेलं असतं, एकतर अशा ठिकाणी ते अडकलेले असतात. आणि मग अर्णवने लाईट आल्यानंतर पहिलं फोन चार्ज केलेला असतो आणि अर्णव जो फोन आहे तो घेतो आणि आकाशचा फोन आलेला असतो. आकाश म्हणत असतो की दादा तू लवकर घरी ये, मला असं वाटतंय की आजी तुझ्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणार आहे, लवकर ईश्वरीला घेऊन तू घरी ये, कारण मला असं वाटतंय की आता तुझं आयुष्य बदलणार आहे. हे ऐकल्यानंतर अर्णवला मात्र वेगळाच धक्का बसलेला असतो आणि अर्णव पाहतच राहतो, कारण त्याला कळत नाहीये की आजी आता नक्की काय बोलणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.